मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. खूप दिवसांनी व्लॉगची सुरुवात करते कारण भरपूर दिवस झाले व्लॉग शूट नाही केला. तर शूट करायला म्हणजे वेळच नव्हता, तब्येत पण मध्यंतरी बरी नव्हती. तर आता म्हटलं आज सुरू करावं. भरपूर दिवस झाले, एक आठवडा होऊन गेलं व्हिडिओमध्ये गॅप पडलेला. सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी खूप पॉझिटिव्ह वाटतं ना, ह्या वातावरणात भारी वाटतं. पण एवढ्यात काही टेरेसवर सकाळी सकाळी येणंच होत नाही कारण थंडीच इतकी पडते की सकाळी यावंसच नाही वाटत वरती. पण ठीक आहे, चालायचं. तर आज होता थोडासा वेळ म्हणून मग आले लवकर वरती. भारी वाटतं ना. चला आता स्वयंपाकाची तयारी करायची मला. तर जेवण बनवायचं म्हणून मग मी खाली आले. संडे म्हटलं की असं थोडंफार एवढं तेवढं चालूच राहतं टाईमपास. तर वरती खूप दिवसातून आले होते आणि ब्लॉग पण बरेच दिवसांनी शूट करायचा होता. खाली आले तर खाली वेदात तोपर्यंत झोपलेलाच होता. सकाळचं फ्रेश असं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. तर गेले आतमध्ये वेदाला उठवायला बघितलं पण तो काही उठला नाही. वेदा तर झोपलेलाच आहे अजून. वेदा, ए वेदा, कुठून आणलंय का पार्सल? निसर्गातून आणायची ना. काळ्या मसाल्याची असते इकडं. काय काय फरसाण बास बघ विकी बास त्याला राहू दे. मग आणता येईल कुठं? नको राहू दे. आज विकी वाढतोय जेवायला चक्क. मला मम्मी दमून गेली आता खाली खा म्हणून मीच खाल्ली नाही. भूक लागलेली. मी गेलोच कुठं, पिंपरीत गेलो. पिंपरीतून हा मग काय इथं बसायचं. दुपारी येशील ना जेवायला आता. हा हे का मग की थोडीशीच टाक, थोडीच टाक बस, राहू दे. मटकी खात जायची कधी. अरे नको वेस्ट करू आलो, लागतोय तर पेपर. खेळायची वस्तू नाही बाळा त्या. दे ठेवून, चल वेदा कपडे घाल. नाही घेतलं तुझं, नाही घेतलं. तुला टाकू कांदा? हा थोडस. बस बस बस, इकडे खाऊ वाटत नाही आज काही. इकडं मी छान मसाल्याची तयारी करून घेतली, सगळं भाजून घेतलं. इकडं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर वेगळं वाटणार आहे. आणि त्यानंतर हे फुटाणे आणि हे पण थोडे रोस्ट केलेत आणि कांदा, हे असं वेगळं वाटण करणार आहे. अंडे पण उकडून घेतलेत. तशी तर खूप रेअरली होते भाजी घरात कारण मी बनवत नाही, पण आज विकी म्हटला म्हणून, त्याला खायची होती म्हणून बनवणार आहे. तर आता चला. तर आज काही तब्येत एवढी बरोबर नाही, तर ठीक आहे चालायचं. आता घेते आवरून. स्वयंपाक झाला की मग बघते पुढची. तरी 12 वाजून गेलेत. चला, नाश्ता केला होता त्यामुळं काही नाही एवढं. आता घेऊ आवरून. हिरवं वाटण आणि कांदा टोमॅटो, कांदा डाळ, त्याचं वेगळं वाटण आहे. आणि हे आपलं जे नॉर्मल असतं ते लसूण वगैरे, जसं तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. आता मी भाजी वगैरे बनवते आणि मग नंतर शूट करते. आता स्वयंपाक बनवून घेते मी. चला, नंतर भाकरी करून घेणार आहे. आज काय भाकरीचाच बेत असणार आहे. तर ठीक आहे. तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा. आता हिरवा मसाला टाकायचा आहे त्याच्यात, हिरवं वाटण. इकडे भाजीला उकळी आली आहे. आता अंडे टाकून घेणार तुम्ही. तर इकडे छान भाजीला उकळी आल्याच्या नंतर मी अंडे टाकून घेतले भाजीत आणि मग नंतर गॅस थोडा मीडियम केला आणि छान भाजीला उकळी काढून घेतली.
त्यानंतर भाकरी बनवायची होती, कारण आज भाकरीचा बेत होता. मसाल्याची भाजी असल्यावरती चपाती कोणी खात नाही, मग भाकरी करायला घेतल्यानंतर छान भाजीला पण तरी आली होती आणि भाजी खायला पण टेस्टी झाली होती. तरी पण आली आहे भाजीला छान अशी. आता मस्त बाजरीच्या भाकरी करणार आहे मी आणि भात. चला, भाजी तर रेडी झाली, आता भाकरी करून घेणार आहे. सकाळी नाश्ता केलाय त्यामुळे भूक काय लगेच नाहीये. मग बाकीचं आवरून मग थोडा आराम आणि मग एक दोन थोडं शूट करायचंय, तेवढं शूट करणार आहे, रील वगैरे. चला आवरून घेते आता, परत भेटू आता थोड्या वेळाने. मीठ थोडं काढून घेते, कारण बाजरीची भाकर करायची म्हणल्या मिठाशिवाय चव नाही तिला. चला आता सुरू करू. 3-4 भाकरी करायच्या होत्या, त्यामुळे त्या हिशोबाने मी पीठ काढून घेतलं आणि मग मीठ पण थोडंसं साईडला काढून घेतलं, कारण मी मळतानाच मीठ टाकून देते त्यात. आणि 3-4 भाकरींचा मी अंदाज बरोबर, मग मला अंदाज येतो की किती मीठ टाकलं पाहिजे, नाही तर मला असं कळत नाही. प्रत्येक थोडं कधी जास्त होतं मग भाजीला, आणि त्याला परफेक्ट असलं की खारट लागतं. म्हणून मग आधी सगळं करून घेतलं आणि मग भाकरी मळायला घेतलं पीठ. एक सोबत मळून घेतल्यावरती बरं पडतं, सारखं सारखं परत घ्या, मग मला ते आवडत नाही सारखं डब्यात हात घालायचं घ्यायचं. त्यापेक्षा एकदाच मळून घेतलं 3-4 भाकरी ठीक होऊन जातं. 4 भाकरी पुरेशा होतात. पटकन असं पीठ मळून घेतलं आणि आत्ताच दळून आणले, त्यामुळे पीठ पण वळणी येत होतं. कारण कधी कधी काय होतं बाजरीचं पिठाचं असं आहे की खूप दिवस झाले, म्हणजे एक 8-15 दिवस होऊन गेलं की बाजरीचं पीठ थोडंसं कडवट लागतं आणि भाकरी पण व्यवस्थित होत नाही. तर हे मी आत्ता दळून आणलं होतं गावाकडून. मी येताना बाजरी आणली होती, विकी गेला होता गावाला तेव्हा त्याने आणली होती. थंडीत बाजरीच्या भाकरी खाल्लेलं बऱ्यापैकी चांगलं राहतं, कारण बाजरी ही गरम असते आणि थंडीत बऱ्यापैकी गरमीची शरीराला गरज असते. त्यामुळे मग खाण्यापिण्यातून पण असं थोडंफार. तर चला मी इकडे पीठ मळून घेते व्यवस्थित. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि आपल्याला कशी म्हणजे कोणाकोणाला कसं एकदम भाकरीचं असं आहे की एकदम परफेक्ट झालं पाहिजे. खूप पातळ झालं तरी भाकर व्यवस्थित येत नाही, आणि खूप असं घट्ट झालं तरी पण भाकर व्यवस्थित येत नाही. तर ते त्याची कन्सिस्टन्सी जशी असते ना तसं ते मळून घ्यावं लागतं. आणि मला तरी परफेक्ट भाकरी जमतात. मला भाकरीची काही अडचण येत नाही. चपात्या बरेच वर्ष मला येत नव्हती, मी लग्नानंतर चपात्या शिकले, पण भाकरी मी लग्नाच्या अगोदरच शिकले होते. भाकरी मला पहिल्यापासून येतात. खायचं मला लय आवडायची. बाबा काय करतो? बसले होते. तर इकडे पीठ वगैरे व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर समान असे 4 गोळे करून घेतले, कारण मला 4च भाकरी करायच्या होत्या. पण थोडंसं चौथ्या भाकरीसाठी पीठ कमी पडलं, त्यानंतर मग मी परत घेतलं.
भाकर भाजून घेतली आणि मग विकी आला, त्याने परत नाश्ता नाही म्हणणार पण दुपारसाठी थोडंसं काही स्वीट, समोसे वगैरे, स्ट्रॉबेरी असं काहीच आणलं होतं. जेव येतं ना लई काय पाणी भरायचं. आज येईन ना पाणी आहे. मामी नाही आले का? येते कधी काय माहिती, आज येते संध्याकाळी कधी सकाळीच येते. आता सकाळी येणार म्हणलं तुला लवकरच उठावं लागलं. प्रदीप स्वीट हा ब्रँड आहे मला. विकी किती खर्च केला? 250 रुपये उडवले का सगळे? दरवेळेस एवढं खाऊन घेऊन येतो. खायला नाही का मी करीत मला. खायला प्यायला मी मग मला बर्थडेला सरप्राईज का नाही दिलंस? तुम्हाला जेवाय जायचं म्हणलं होतं पण मी झोपलो इथं खुडूक कोंबडी वाणी. असंच करतो तू. मामी 7 वाजता म्हणले आपल्या जेवाय जायचं बरं का नेताल ना. म्हणलं हा. जीच वर येऊन झोपलो का तुम्ही आले? नाही, त्यांची काही चूक नाही, ते मला पण म्हणलं तो बाहेर जाऊ म्हणलं. तर असा काहीसा संडे होता. मस्त विकीनी काय काय आणलं होतं तर ते खाल्लं आणि आजचा दिवस असा होता. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.